M.A. मराठी M54 मराठी 223 आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास द्वितीय सत्र पुस्तक 3 आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास इसवी सन 1920 ते 1960 या पुस्तकातील घटक 6 कविता आणि ह्या कवितांमध्ये आपण रविकिरण मंडळाचे 8 कवी 8 सदस्य आणि रविकिरण मंडळाच्या कविता बघूया. रविकिरण मंडळ बालकवी गडकरी यांच्यानंतर मराठी काव्य प्रांतात काहीसे थांबलेपण येत आहे असे रसिकांना वाटत असतानाच रविकिरण मंडळाची कविता उदयास आली. पुण्यातील काही काव्यप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन उत्स्फूर्तपणे हे कवी मंडळ स्थापन केले. दर रविवारी चहापाण्याच्या निमित्ताने एकत्र जमणे आणि कवितेचे सादरीकरण व काव्यचर्चा करणे सुरू झाले. सन टी क्लब असे प्रारंभी संबोधलेल्या या मंडळाचे पुढे रविकिरण मंडळ असे नामांतर झाले. म्हणजे सन टी क्लब म्हणून ते एकत्र आले आणि त्याच शब्दाचे त्यांनी नामकरण केले, नामांतर केले आणि रविकिरण मंडळ असे त्यांनी सन टी क्लबचे नामांतर केले. या मंडळात एकूण 8 सदस्य होते. माधव त्र्यंबक पटवर्धन म्हणजेच आपण त्यांना माधव जुलियन म्हणूनही ओळखतो. श्रीबा रानडे, मनोरमाबाई रानडे, गजानन त्र्यंबक माडखोलकर, द ल गोडसे, शंकर केशव कानेटकर यांना आपण गिरीश पण म्हणतो. यशवंत दिनकर पेंढारकर म्हणजेच यशवंत आणि शंकर काशीनाथ गर्गे म्हणजे दिवाकर इत्यादी एकूण हे 8 सदस्य कवी रविकिरण मंडळात होते. पुढे दिवाकर या मंडळातून बाहेर पडले आणि वि. द. घाटे यांनी त्यांची जागा घेतली. या मंडळाची रीतसर 9 सप्टेंबर 1923 या दिवशी स्थापना झाली आणि मंडळातील सारेच कवी पुरोगामी विचारांचे होते. प्रेम, सौंदर्योपासना त्यातून आलेली उत्कटता हा त्यांचा वृत्तीचा एक भाग होता. उत्कट काव्यप्रेम आणि आधुनिकतेची जाणीव हे या कवींचे बलस्थान होते. पाश्चात्य साहित्याचा परिचय आणि संस्कार यातून रोमॅन्टिक वृत्तीचा प्रभाव यांच्या कवितेवर दाट सावलीसारखा पसरून राहिलेला दिसतो. किरण हे रविकिरण मंडळाचे पहिले पुस्तक गद्य पद्यात्मक असून ते केवळ 32 पृष्ठांचे आहे. यात उत्कट सौंदर्याचे आविष्कार असल्यामुळे परंपरावादी विचारांच्या समीक्षकांनी त्यावर टीकाही केलेली दिसते. काव्यविचार म्हणजे किरण या पुस्तकाचा भाग 2 या ग्रंथात मात्र समकालात जे नवे काव्यप्रकार रूढ झाले त्याविषयी तात्विक व टीकात्मक विवेचन आले आहे. भावगीत हा रचना प्रकार रविकिरण मंडळाच्या काळात सुरू झाला. हे त्यांचे कार्य लक्षणीय आहे. शिवाय पूर्वसुरींच्या कवितेची समीक्षाही या मंडळातील काही सदस्यांनी केली आहे. संघटनात्मक पातळीवर साहित्य निर्मिती करून वाङ्मयीन संस्कृती बळकट करणे हा या मंडळाचा उपक्रम अभिनव असाच होता. म्हणून रविकिरण मंडळाचे कार्य मौलिक ठरते. आता रविकिरण मंडळाच्या कविता आपण बघूया. पहिले जे कवी होते रविकिरण मंडळामधील ते माधव जुलियन, माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जुलियन हे रविकिरण मंडळाचे अर्धयुग कवी होते. प्रेम आणि प्रणयाचा आशय असलेल्या त्यांच्या गझल कवितेवरून बा. भिडे यांनी त्यांना प्रणय पंढरीचे वारकरी अशी उपाधी दिली. फारसी भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता. सौंदर्यासक्ती, उत्कट प्रेम भावनांचे चित्रण, ध्येयवादी वृत्ती, सामाजिक दांभिकतेवर प्रहार करणे या काव्य वैशिष्ट्यांमुळे माधव जुलियन हे या काळातील अग्रणी कवी ठरले. विरह तरंग, सुधारक,
उमर खय्यामच्या रुबाया, द्राक्षकन्या, गजलांजली, स्वप्नरंजन, तुटलेले दिवे, नकुलालंकार आणि शेवटचे मधुलहरी ही त्यांची काव्यसंपदा होय. विरह तरंगमध्ये महाविद्यालयातील विमुक्त प्रेमभावनांचा आविष्कार त्यांनी केला आहे. 238 श्लोकांच्या खंडकाव्यात प्रेमातील उत्कटता भरून राहिलेली दिसते आणि पटवर्धनांचा लेखन काळ हा सुधारणावादी विचार प्रवाहांचा काळ होता. मात्र समाजात सुधारण्याचा बुरखा पांघरून अनेक जण वावरत होते. आतून दांभिक आणि बाहेरून सुधारणावादी अशा बोलघेवड्या सुधारकांचा सुळसुळाट झाल्यामुळे पटवर्धनांनी सुधारक हे काव्य लिहिले आणि हे त्यांचे खंडकाव्य असून समाजातील सुधारक म्हणून मिरवणाऱ्या मात्र दांभिक प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या वर्तनातील विसंगतीवर पटवर्धनांनी प्रहार केलेला दिसतो. उपरोक्त उपहासाच्या आधारे कवी व्यक्ती संस्था व रूढी परंपरांमधल्या वृत्तीचा दंभस्फोट ते करताना दिसतात. यात भाषेचा कठीण तडाखा आहे असे त्यांनी स्वतःच सांगितले. उमर खय्यामच्या रुबायांचे मराठी भाषांतर करून पटवर्धनांनी मराठीत एक नवा रचना प्रकार आणला. स्वप्नरंजनारी मधुलहरी या संग्रहातून प्रेम, राष्ट्रप्रेम, काव्य, सौंदर्य जीवन असे विषय वैविध्य दिसते. गझल लेखनाची विपुलता हा माधव जुलियांच्या काव्याचा लक्षणीय विशेष होय. गजलांजली, प्रेम याच आशयाभोवती फिरणाऱ्या एकसुरी वाटतील अशा अनेक गझला त्यांनी लिहिल्या. नकुलालंकार हे वाङ्मयीन क्षेत्रात अकारण लुडबुड करणाऱ्या व्यक्तीचे चित्रण करणारे 1090 आर्यांचे खंड काव्य आहे. काव्यात उपहास आहे नकुलालंकारमध्ये, मात्र हे काव्य तितकेसे प्रभावी असलेले दिसत नाही. तरी माधव जुलियन यांचे वाङ्मयीन कार्य मोलाचे ठरते. प्रेम, आसक्ती, विरह अशा भावनांना अधिक मोकळेपणाने अभिव्यक्त करून कवितेला त्यांनी लौकिकतेकडे आणि व्यक्तिनिष्ठतेकडे नेले. गझल, खंडकाव्य. गझल हे रचना प्रकार त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष काढण्यास पुरेसे आहेत. आधुनिक काळात गझल हा रचना प्रकार खूप लोकप्रिय झाला. त्याचे संपूर्ण श्रेय पटवर्धनांना जाते. तशाच आशयाचे एक समान सूत्र ठेवून एकाच विषयाचे अनेक पैलू उलगडून दाखवणारे खंडकाव्य ही विशेष निर्मिती म्हणावी लागेल. म्हणून अत्रे यांनी त्यांना रविकिरण मंडळातील खरे रवी असे का म्हटले त्याचे उत्तर सापडते. त्यानंतर कवी गिरीश यांचे पूर्ण नाव शंकर केशव कानेटकर उर्फ गिरीश. खेड्यातील निसर्गदृश्य आपल्या कवितेतून तन्मयतेने आणि नाद मधुरतेने रेखाटणारे कवी गिरीश हे रविकिरण मंडळातील दुसरे महत्त्वाचे कवी होत. कवी गिरीश यांची दृष्टी स्वच्छंदतावादी होती, म्हणजे रोमॅन्टिक होती. काव्य गायन लोकप्रिय करण्याचे श्रेय गिरीशांनाच द्यावे लागते. विनाझंकार, अभागी, कला ही सामाजिक आशयाची खंडकाव्ये, आमराई हे ग्रामीण खंडकाव्य, तर कांचनगंगा, फलभार, मानसवेद, चंद्रलेखा हे सर्व स्फुटक काव्य संग्रह प्रसिद्ध आहेत. सुनीत म्हणजे आपण त्याला इंग्रजीत सॉनेट म्हणतो. गझल हे रचना प्रकार गिरीश यांनी प्राधान्याने हाताळले. त्याचप्रमाणे माळ्याचे गाणे, दवल्याची दिवाळी, भलरी ही जानपद गीते लिहून गिरीश यांनी अमाप लोकप्रियता मिळवली. ग्रामीण जीवन आणि तेथील माणसे याविषयी आत्मीयता आणि इंग्रजी कवी टेनिसच्या काव्यामुळे आकर्षक घोटीव काव्यरचना हे कवी गिरीश यांच्या काव्यलेखनाचे विशेष होत. त्यानंतर यशवंत दिनकर पेंढारकर.
रविकिरण मंडळातील सर्वात लोकप्रिय कवी यशवंती, विना झंकार, इंदुकला, यशोधन, भावमंथन हे स्फुट काव्यसंग्रह, तर जयमंगला, बंदीशाळा, काव्यकिरीट ही खंडकाव्य यशवंत यांनी लिहिली. छत्रपती शिवराय हे महाकाव्य त्यांनी रचले. ओजस्विनी व पाणपोई हे त्यांचे अखेरचे काव्यसंग्रह होय. यशवंताच्या आई न्याहारीचे गाणे या कविता मनावर दीर्घकाळ अधिराज्य करणाऱ्या ठरल्या. सांसारिक जीवनातील खिन्नता, विफलता, तत्कालीन सामान्य मध्यमवर्गीय जीवनानुभव यावर यशवंताची कविता उभी असलेली दिसते. जयमंगला हे त्यांचे प्रेमकाव्य आहे. बंदीशाळा या काव्यात बालगुन्हेगार व त्याची आई यांच्या जीवनातील करुण नाट्य उभे केले आहे. वास्तवता, उत्कटता ही त्यांची काव्याची महत्त्वाची लक्षणे सांगता येतील. नंतर मनोरमा रानडे, रविकिरण मंडळातील एकमेव कवयित्री मनोरमा रानडे. श्री बा रानडे यांच्याशी त्यांचा त्या काळात प्रेमविवाह झाला. त्यामुळे त्यांचे खूप कौतुकही झाले. अभिजात काव्याच्या संस्कारामुळे त्यांची काव्यशैली आधुनिक रोमॅन्टिक काव्यपरंपरेशी मिळतीजुळती राहिली. डोळ्यांना देखील बोलू नको माझ्याशी असा प्रेमानुभव त्यांनी नेमक्या शब्दात व्यक्त केलेला दिसतो. विद घाटे गोखले व गत्र माडखोलकर. घाटे व माधव जुलियन यांचा रविकिरण मंडळातर्फे मधु माधव हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. देशभक्तीपर, सुनीते व स्फुट काव्य अशा एकूण 25 कविता घाटे यांनी लिहिल्या. गोखले हे कवी नव्हते. माडखोलकरांनी कवितेचा मार्ग पत्करला नाही, मात्र त्यांनी पुढे कादंबरी लेखन व काहीशी समीक्षा लेखन केले. हे या मंडळातील दुय्यम सदस्य होते. चर्चा, समीक्षा, मतप्रदर्शन यात सहभागी होऊन काव्यनिर्मितीला प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी केले. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.